नारायणगाव जुन्नर रोडवरील मुलींच्या शाळेचे इमारतीचे दुरुस्ती आणि नवीन बांधकाम सुरू आहे. सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची माहिती नारायणगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच बाबू पाटे यांना समजली. त्यांनी सदर ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली. यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संतोष खैरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष धांगड, जालिंदर खैरे त्यांच्या समवेत होते. कामाची पाहणी करीत असताना RCC कॉलम उभे केलेले आहे, त्या ठिकाणी मुरुम ऐवजी अक्षरशः माती लोटून दिलेली आहे. बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून याचा जाब संतोष खैरे आणि बाबू पाटे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. ठेकेदारांशी चर्चा केली. या चर्चेतून काम बंद ठेवण्याचा निर्णय झाला. शाळेच्या आवारात काम चालू असताना शाळेची वाढलेली झाडीही तोडण्यात आली. त्याचाही कोणाशी संपर्क साधला नाही, कोणाला विचारलं नाही. आता या निकृष्ट बांधकाम करून या शाळेचे बांधकामाचा पायाच कच्चा असेल तरी ते सावित्रीच्या लेकी शिकणार आहेत. त्यांच्या शिक्षणाचा पाया पक्का कसा होणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या कामाची पाहणी करून ग्रामपंचायतीशी कुठलाही संपर्क ठेकेदारांनी साधला नाही. त्यामुळे आता ठेकेदाराला हे काम बंद करण्यास सांगण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता पाहणी करणार आहेत. आज या कामाची पाहणी विघ्नहस्त कारखान्याचे संचालक संतोष खैरे, उपसरपंच बाबू पाटे, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर खैरे, संतोष धांगड यांनी केली. निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे माध्यमांच्या निदर्शनास आणून दिले. या चर्चेचा आढावा घेतला आहे झंझावात न्यूजने, ते पाहूयात. ते बोलले आता वो ठेकेदार कोण आहे? राजकुमार पंडित. म्हणजे आणि ते सातपुते आहे ना, ते मॅनेजर आहे. ठेकेदार कोण आहे? हे जे क्लस्टर केलंय ना, क्लस्टर म्हणून जे दिलंय ना ग्रुपने काम, त्यातलं हे काम आणि हे सिओननी दिलेली काम आहे. ती टेंडर करताना डायरेक्ट संपूर्ण जिल्ह्याचं केल्यासारखं केलंय आणि हे सगळं कंट्रोलच नाही कोणाचं. हा, ते आता त्यावेळेस जिल्हा परिषद नव्हते ना, त्या माध्यमातून हे सिओननी केलेलं काम आहे. कुठं आहात तुम्ही? टेंडर कोणी घेतले? तुम्ही घेतले का? कोणाकडून घेतले? तुम्ही कलेक्टर तुम्ही घेतलेले आहे सगळे कलेक्टर? आणि मेन टेंडर मला ते नावाने ना. हॅलो, आता तुम्ही इथं स्थळ पाहणी केली, तुमच्या निदर्शनामध्ये काय आलं? काय चुकतंय नेमकं? वाणी साहेब, आमचं म्हणणंच एक आहे, शासनाने कोट्यवधी रुपये दिलेले आहेत आणि कोट्यवधी रुपये देत असताना कामं दर्जेदार झाली पाहिजे. दर्जेदार कामं नाही झाली, नुसती कामं करायची म्हणून करायची आणि बोगसगिरी झाली, उद्याला चिरा पडणार हे होणार आणि मग एवढा खर्च शासन करतं आहे. आणि मग क्लस्टर तयार करत असताना ठेकेदाराने घेतलं, त्या ठेकेदाराने काम केलं, सब ठेकेदार दिलेत, हे मेन ठेकेदाराचं काम नाही का पाहिला हे कर. आणि मग इथं असं जर पद्धतीने काम डिपार्टमेंट काय करतो? सुपरवायझर सुपरवायझर तेच ना माझं म्हणणं आहे की अशा चुकीच्या पद्धतीने कामं होणार असतील आणि बोगस कामं होणार असतील, ते चुकीचं आहे ना. आमचं एवढंच म्हणणं आहे, कामं एवढं खर्च करून मग आता जलजीवनचं काय वाट लागली? हीच वाट लागली ना. एवढा खर्च केला शासनाने, पाण्याचे सोर्सेस पाहिजे नाही, यंत्र बाकी कामं पूर्ण केली आहेत, पाणीच नाही आहे कुठं. तसं हे चालले शाळेची कामं, शाळा सुधारणा करायचं म्हणतो, शाळा चांगल्या बनवायच्या म्हणतो, पण त्याची कामं तरी दर्जेदार झाली पाहिजेत ना. एवढे निधी काही कमी नाही याला, भरपूर पैसे आहेत. आता हे जे काम चालू आहे नेमकं कुठलं आहे? हे DPTC मधून ज्या शाळांना आहेत, जे मला वाटतं तालुक्यातल्या बऱ्याचशा शाळा आहेत, त्यांना म्हणजे इस्टिमेटप्रमाणे कोट्यवधी रुपयाचे. आणि मग ते काय आलं, वेळेवेळे जाण्यापेक्षा 2च क्लस्टर केली, म्हणजे कामं ग्रुपिंग केली, म्हणजे 14-15 कामं एकत्र करून टेंडर केलेले. आता हे काम संगमनेरचा तो पानसर आहे, त्याने घेतलेले आणि त्यांनी सब ठेकेदार दिले आणि मग सब ठेकेदार काम करतात मनमानीप्रमाणे.
माणसाने कधी पाहायला येत नाही साईटवर काय चाललंय कोणाचं तुमची काय. मागणी काय? आमची मागणी आहे जसे पैसे शासनाला जे अपेक्षित आहे तशी दर्जेदार कामं व्हायला पाहिजे. आमचं कुठलंच म्हणणं नाही, काम क्वालिटीचं आणि दर्जेदार व्हायला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. सुपरवायझर नाना, शाळेची इमारतीचा पायाच जर कच्चा असेल तर सावित्रीच्या लेकीन इथं शिकणार आहेत त्यांचा पाया कसा पक्का होणार? आता हेच आता आम्हाला सांगायचं, आमचं हे म्हणणंच आहे ना, त्यासाठीच आम्ही आलो. आता हे जर सगळं मातीनेच करणार असेल, बाहेरून काही मुरुम आणणारच नसेल आणि मग इथल्या इथंच सगळं हे करणार असेल तर आमचं म्हणणं आहे की याच्यात खरा मुरम टाकायला पाहिजे होतं त्यांनी. आणि ते आता त्यांना सांगितले, आता पाहू आता ते उकरून परत मुरम टाकणार आहेत. तुम्ही कोणाशी बोलले फोनवर? मी आता शाखा अभियंता आहेत होडगे साहेब, त्यांनी सांगितले याचं मुरम पण गरजेचं आहे. आता ते म्हणतात ही माती इथं पडली, माती तुम्ही बाहेर नेऊन टाका ना तुम्हाला जास्त वाटत असेल. भाऊ काय नेमकं कामाच्या गुणवत्तेबद्दल काय? नाही सर, आता आहे ना आपण तुम्ही म्हणताय ना तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही, आमच्या म्हणण्यानं टेक्निकल काय? टेक्निकल मुरुम आणून टाकून द्या ना, मुरुमच्या गाड्यांची आता ऑर्डर. टाकलेली माती काढणार परत? हो काढणार. माती जसे गोडगे साहेब बोलले आम्हाला नवीन. नाही, गोडगे साहेब असं म्हणाले खाली माती टाका आणि वर फक्त मुरुम टाका. नाही हा वर बरोबर. आता तुम्ही नेमकं काय करणार? मग आम्ही नवीनचं हे काढून माती काढून त्याचं मुरुम टाकून देणार तुम्हाला. त्याच्यावर पण 4 फूट भर मुरुम